कधी कधी ना डाळ आणि भाजी असे दोन पदार्थ बनवायचं म्हटलं तर कंटाळा येतो. घाई गडबडीच्या वेळी म्हणा किंवा वर्किंग वुमन असाल तर दोन दोन पदार्थ बनवायचं म्हणजे खूपच त्रासदायक वाटतं. त्यावेळेला तुम्ही अशी मुगाची आमटी बनवू शकता. मोड आलेल्या मुगाची आमटी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. मस्त लागते, एकदम झणझणीत आमटी. न खाणारे सुद्धा आवडीने खातील, तुम्हाला भाजीची सुद्धा गरज वाटणार नाही. चला तर करायला घेऊयात. कुकर घेतलेला आहे. मूग आहेत ना ते चांगले 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने. यानंतर कुकर मध्ये हे मूग मी घातलेले आहेत. आता यामध्ये पाणी घालूया. तर मूग बुडतील इतपत पाणी घालायचंय. मी 1 ग्लास भरून यामध्ये पाणी घालते. याआधी सुद्धा मी आमटीचे बरेच प्रकार अपलोड केलेले आहेत. त्यांची लिंक सगळ्यांची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. नक्की चेक करा आणि बनवून सुद्धा पहा. आता पाव चमचा हळद घालायची आहे. मीठ घालायचंय थोडंसं. आपण नंतर सुद्धा मिठाचा वापर करणार आहोत. मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून फक्त याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. मूग शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 शिट्ट्यामध्ये चांगल्या शिजतील. आता एक वाटण बनवूया. यासाठी मिक्सरचं भांडं घेतलंय. 1 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालायचं. 1 उभा चिरलेला कांदा घातलाय. यानंतर 1 हिरवी मिरची आहे मोठी, ती 2 तुकडे करून घातलीये. 7-8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या. थोडंसं आल्याचा तुकडा घालायचा. 1 इंच आल्याचा तुकडा घातलाय. यानंतर 1 चमचा जिरं घालायचं. कोथिंबीर मुठभर घालायची. मी देठासकटच कोथिंबीर घेतलेली आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं. आपल्याला हे बारीक वाटण नाही करायचं, जाडसरच वाटून घ्यायचंय. झाकण लावून मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं. पाणी जास्त घालायचं नाही. तर हे बघा, जाडसर वाटण असं हे आपलं तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने वाटून घ्यायचं. कुकर सुद्धा पूर्णपणे थंड करून घेतलाय. पाहूयात मूग शिजले काय. तुम्ही पाहू शकता आपण जे पाणी घातलेलं होतं ते परफेक्ट आहे. यापेक्षा जास्त पाण्याची इथे गरज नाही. मूग सुद्धा छान शिजलेले आहेत. हे बघा, अगदी मऊसूत झालेले आहेत. 2 शिट्ट्यामध्ये छान शिजतात. आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तेल घालूया. यानंतर 1 चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं तडतडलं, कच्चेपणा यामधला गेला, चांगला सुगंध यायला लागला. नंतर यामध्ये 8-10 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या चांगल्या सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायच्या. म्हणजे काय होतं ना, लसणाचा सुगंध छान या आमटीमध्ये उतरतो. हिंग घातलीये. आता एकदा मिक्स करून घेऊया आणि लसणाला चांगला सुगंध येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत आणि याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेऊया. लसूण घालताना ठेचूनच घालायचा, म्हणजे याचा फ्लेवर आहे तो चांगला आमटीमध्ये उतरतो. कढीपत्ता घातलाय. यानंतर 1 मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला. गॅसची फ्लेम इथे मी स्लोच ठेवलेली आहे. कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटं कांदा चांगला मी परतून घेतलाय. पाहू शकता थोडासा ट्रान्सपरंट झालेला आहे. याचा कच्चेपणा नाहीसा झालाय. यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली आहे. हळद आपण मूग उकडताना सुद्धा घातलेली होती. आता धणे जिरे पावडर घालूया 1 चमचा. यानंतर 1 मोठा चमचा इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. मिक्स करून घ्यायचंय. लहान चमचा असेल तर 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा. आता हे सगळे मसाले या तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहे. यानंतर वाटण जे आपण केलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून, कोणत्या देशातून हा माझा रेसिपी व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मी तुमचे आभार मानू शकीन आणि मलाही कळेल तुम्ही ही रेसिपी माझी कुठून पाहताय. वाटण घातल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचंय. कारण वाटण आहे ते कच्चच आहे. तर आपल्याला 1-2-3 मिनिटं हे वाटण छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा कच्चेपणा जात नाही. एकसारखं असं मिक्स करून घ्यायचंय. वाटण छान मिक्स करून घेतलेलं आहे. हे बघा, आता यामध्ये उकडलेले मूग घालायचे. तर सगळे मूग यामध्ये घातलेले आहेत मी. आता यामध्ये मीठ घालायचं आहे. तर लक्षात असू द्या, मूग उकडताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं. मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते पाणी यामध्ये घातलेलं आहे. आता मिक्स करून घ्यायचंय.
एकसारखं असं मिक्स करत राहायचं. गॅसची फ्लेम मी इथे थोडीशी मीडियम ठेवलेली आहे. याला एक चांगली उकळी काढून घ्यायची. आता आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत, कारण आपण पाणी यासाठी घालतोय कारण आमटी बनवतोय. आमटी थोडीशी पातळच असते, तर गरम पाणी घातलेलं आहे मी 1 ग्लास भरून. तुम्हाला याची कन्सिस्टन्सी कशी हवी त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. मला इथे पाणी थोडंसं कमी वाटतंय म्हणून मी थोडं अजून गरम पाणी करून घालते. तर इथे मी अजून 1 ग्लास भरून पाणी घातलेलं आहे. आता आमटीची चव बॅलन्स होण्यासाठी अगदी जराशी मी इथे साखर घातली. तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता. ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल. एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी इथे फास्ट ठेवली आहे. याला चांगली एक उकळी काढून घेऊया. मंडळी, तुम्ही कधी बनवली आहे का अशी मुगाची आमटी? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अशाच आमटीचे कोणते वेगवेगळे पदार्थ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता याला एक फोडणी देणार आहोत, तर इथे मी तूप गरम केलंय 1 चमचा. तुम्ही तुपाऐवजी तेल सुद्धा घेऊ शकता. यानंतर 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे. अशी ही फोडणी दिल्यामुळे आमटी दिसायला सुद्धा खूपच मस्त दिसते आणि तुपाची फोडणी दिली आहे तर ती खायला सुद्धा अप्रतिम लागते. आता याला एक चांगली एक उकळी काढून घेऊया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं फक्त ही आमटी छान शिजवून घेऊया. तर 2 मिनिटं आमटी मी छान शिजवून घेतली आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून. तुम्ही पाहू शकता किती मस्त ही आमटी दिसते. बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घालायची. मंडळी, अशी आमटी बनवून तुम्ही भाताबरोबर, गरमागरम भाताबरोबर खाऊ शकता. खायला खूपच भारी लागते. भाजीची गरज सुद्धा तुम्हाला लागणार नाही. तर या पद्धतीने तुम्ही एकदा ही आमटी मुगाची बनवून बघा. माझी खात्री आहे तुम्हाला नक्कीच आवडली असेल. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपी सोबत. धन्यवाद.